गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण आर्टिकल 5.2.5 पर्यंत आलो होतो आणि डिफरन्शियल कॅल्क्युलसचं हा जो लेक्चर आहे तो लेक्चर नंबर 18वा आहे. या लेक्चर मध्ये आपण आर्टिकल 5.2.6 जे की y इज इक्वल टू ई टू द पॉवर ax इंटू कॉस बी एक्स प्लस सी याची यंत डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. याची यंत डेरिव्हेटिव्ह काढत असताना जसं आपण y इज इक्वल टू लास्ट लेक्चरमध्ये ई टू द पॉवर ax इंटू साइन बी एक्स प्लस सी ची डेरिव्हेटिव्ह यंत काढली होती, त्याच पद्धतीनं आपण याची ही डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. तर बघू मग काय दिलेलं आहे आपल्याला. y इज इक्वल टू ई टू द पॉवर ax इंटू कॉस बी एक्स प्लस सी. वी हॅव y1 u इंटू हिचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ई टू द पॉवर ax फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन मायनस साइन इन ब्रॅकेट bx प्लस सी इंटू b प्लस कॉस bx प्लस सी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर ax इज a e to the power ax. दोन्ही टर्म मध्ये e to the power ax आपल्याला कॉमन काढता येते, जे की आपण इथं काढलेलं आहे, which is equal to e to the power ax in bracket a cos bx plus c minus b sin bx plus c. In order to put y in a form which will enable us to make the required generalization, we determine two constants r and phi such that a is equal to r cos phi, b is equal to r sin phi. Squaring and adding these two result, we get r square in bracket sin square phi plus cos square phi, which is equal to a square plus b square. This implies r square is equal to a square plus b square, because sin square phi plus cos square phi is 1, and this implies r is equal to under root a square plus b square. It is customary to take the positive square root of a square plus b square and hence r is known. तर आपल्याला r मिळालं. आपण जे a is equal to r cos phi आणि b is equal to r sin phi याचं स्क्वेअरिंग अँड ॲडिंग वी गेट केल्यानंतर आता आपल्याला phi ची किंमत काढायची असेल तर r sin phi upon r cos phi, which is equal to b upon a. This implies r will be cancelled. Sin phi upon cos phi is tan phi, which is equal to b upon a. This implies phi is equal to tan inverse in bracket b upon a. म्हणजे phi मिळाला आपल्याला tan inverse b upon a. आता y1 या इक्वेशन मध्ये आपण a आणि b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. सो y1 इज इक्वल टू e टू द पॉवर ax इन ब्रॅकेट a ची किंमत r cos phi इंटू cos bx प्लस c मायनस b ची किंमत r sin phi इंटू sin bx प्लस c. दोन्ही टर्म मध्ये r असल्यामुळे आपल्याला r कॉमन काढता येईल, which is equal to r e to the power ax in bracket cos bx plus c into cos phi minus sin bx plus c into sin phi. आपल्याला माहितच आहे cos a plus b चा फॉर्म्युला. cos a plus b चा फॉर्म्युला आहे cos a cos b minus sin a sin b. त्यामुळे आपल्याला इथं लिहिता येईल which is equal to r e to the power ax in bracket cos of bx plus c plus phi. a ची किंमत bx plus c आहे आणि b ची किंमत phi आहे. Thus y1 arises on multiplying y
by the constant r and increasing bx plus c by the constant phi. जर आपण y is equal to e to the power ax into cos bx plus c या दिलेल्या टर्म कडे बघितलं तर आपल्याला y1 मध्ये काय दिसत आहे? बदल आपल्याला दिसत आहे r न मल्टिप्लाय झालेला आहे. e टू द पॉवर ax जशाला तसा आहे आणि cos ऑफ bx प्लस c मध्ये प्लस फाय इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे अँगल मध्ये प्लस फाय इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे जर एक वेळा जर आपण डिफरन्शिएशन केलं आणि सबस्टिट्यूशन केलं r cos phi इज इक्वल टू a आणि r sin phi इज इक्वल टू b तर आपल्याला हा बदल दिसतो. म्हणजे फाय इन्क्रीज इथं r मल्टिप्लाय मध्ये, अँगल मध्ये फाय मल्टिप्लाय मध्ये r. मग जर अशाच पद्धतीनं आपण पुढे गेलो, सिमिलरली y2 इज इक्वल टू r मिळेल म्हणून पहिला r आणि हा r स्क्वेअर होईल e टू द पॉवर ax cos ऑफ bx प्लस c प्लस 2 फाय म्हणजे फाय प्लस फाय. जर y3 पाहिजे असेल तर r क्यूब e टू द पॉवर ax cos ऑफ bx प्लस c प्लस 3 फाय येईल. अशा पद्धतीनं आपण जर yn म्हणालो तर विच इज इक्वल टू r रेस टू n e टू द पॉवर ax इंटू cos ऑफ bx प्लस c प्लस n फाय. अशा पद्धतीनं आपल्याला रिझल्ट y3 which is equal to r cube e to the power ax into cos of bx plus c plus 3 pi. म्हणजे एक डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जसं इथं फाय इन्क्रीज झाला होता अँगल मध्ये तसं दुसऱ्या वेळेस 2 फाय झाला, तिसऱ्या वेळेस 3 फाय झाला. अल्टिमेटली हेन्स इन जनरल yn is equal to dn upon dx raised to n in bracket e to the power ax into cos of bx plus c which is equal to r raised to n e to the power ax cos of bx plus c plus n phi which is equal to a square plus b square to the power n by 2 e to the power ax cos of bx plus c plus n tan inverse b upon phi, because we know that r is equal to under root a square plus b square and phi is equal to tan inverse b by a. आता नेक्स्ट आर्टिकल आपण बघणार आहोत. त्याचं टायटल आहे डिटर्मिनेशन ऑफ nth डेरिव्हेटिव्ह ऑफ रॅशनल फंक्शन्स. याच्यामध्ये पार्शियल फ्रॅक्शन्स म्हणून आर्टिकल तुम्ही 12th स्टँडर्डला इंटिग्रेशनच्या नंतर जे डेफायनाइट इंटेग्रल चॅप्टर होता त्याच्यामध्ये पार्शियल फ्रॅक्शन हा आर्टिकल आपण शिकलेलो आहोत. त्यामुळे तुम्हाला हे समजायला काहीही अडचण जाणार नाही. तर काय आहे पार्शियल फ्रॅक्शन्स? इन ऑर्डर टू डिटरमाइन द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रॅशनल फंक्शन वी हॅव टू डिकम्पोज इट इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स. समटाइम्स इट also becomes necessary to apply De Moivre's theorem which states that De Moivre's theorem आहे cos theta plus minus I sin theta bracket complete bracket raised to n which is equal to cos n theta plus minus I sin n theta. आता याच्यामध्ये n हा इंटेजर आहे, तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो. where n is any integer positive or negative and we also know that I is equal to under root minus 1. तर मग पार्शियल फ्रॅक्शन वरचे आपण काही एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल्स नंबर 1, फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ y which is equal to x square whole divided by x plus 2 एका ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2x plus 3. सोल्युशन given that y is equal to x square upon in bracket x plus 2 into 2x plus 3. आता आपल्याला राईट हँड साइडला जी टर्म आहे त्याला जर आपण कन्सिडर केलं, याला इक्वेशन नंबर 1 म्हणालो आपण y जे दिलेलं आहे त्याला, आणि कन्सिडर जर केलं x स्क्वेअर अपॉन x प्लस 2
इंटू 2x+3. तर आपण 12th स्टँडर्डला अशा टाईपचे एक्झाम्पल्स कसं कॅल्क्युलेट केलं, काय फॅक्टर जर असेल, सिंगल फॅक्टर असेल किंवा ही जे पॉलिनॉमियल असेल सिंगल डिग्रीची, तर a/x+2 प्लस b/2x+3 अशा पद्धतीनं आपण, ही एक मेथड आहे. तिसरा फॅक्टर असेल तर प्लस c/ तिसरा फॅक्टर लिहिता येते अँड सो ऑन. तर आता दोन्ही साईडला जर x+2 2x+3 न मल्टिप्लाय केलं तर लेफ्ट हँड साईडचं कॅन्सल होईल आणि x² विच इज इक्वल टू a. x+2 x+2 कॅन्सल होऊन 2x+3 राहील, म्हणून a इन ब्रॅकेट 2x+3 प्लस b 2x+3 कॅन्सल होईल आणि ब्रॅकेटमध्ये x+2 राहील. असं सुद्धा करता येते. अन्यथा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय होईल, a इंटू 2x+3 प्लस b इंटू x+2 होल डिवायडेड बाय x+2 2x+3. दोन्ही साइडचे डिनॉमिनेटर सारखे असल्यामुळे शेवटी आपल्याला हीच टर्म मिळेल, x² विच इज इक्वल टू a इन ब्रॅकेट 2x+3 प्लस b इन ब्रॅकेट x+2. आता यावरून आपल्याला a आणि b जे कॉन्स्टंट आहेत ते डिटरमाइन करायचे आहे. मग जर पुटिंग x इज इक्वल टू -2 केलं तर -2 + 2 हे 0 होऊन जाईल. इथं -2 चा वर्ग 4 येऊन जाईल. a इन ब्रॅकेट 2 इंटू -2 -4 + 3 म्हणजे -1 राहील आणि a ची किंमत आपल्याला काय मिळेल, मग -4 मिळेल. -2² which is equal to a in bracket 2 into -2 plus 3. This implies 4 which is equal to a in bracket -4 plus 3 means -1 आणि a is equal to -4 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. Putting x is equal to -3/2 in 3, we get in bracket -3/2 चा स्क्वेअर which is equal to b in bracket -3/2 plus 2. This implies 9/4 which is equal to b in bracket -3 plus 4 divided by 2. 2 will be cancelled, so here 9/2 is remaining and b in bracket 1, that is b which is equal to 9/2. a ची व्हॅल्यू -4 आणि b ची व्हॅल्यू 9/2 आपल्याला मिळाली. मग y is equal to जे a/x+2 प्लस b/2x+3 आपण कन्सिडर केलं होतं, त्याला आपल्याला आता -4/x+2 प्लस 9/2/2x+3 लिहिता येते, विच इज इक्वल टू -4 इंटू इन ब्रॅकेट x+2⁻1 प्लस 9/2 इन ब्रॅकेट 2x+3⁻1. आता हे झालं y इज इक्वल टू आफ्टर युजिंग द पार्शियल फ्रॅक्शन, जे की आपल्याला सोपं जाईल सोडवायला. पार्शियल फ्रॅक्शनच्या पद्धतीने सोडवायचं होतं म्हणून त्या पद्धतीने. अन्यथा आपल्याला dy/dx u/v चा जर फॉर्म्युला वापरला तर ते कॉम्प्लिकेशन्स होईल, जास्त टर्म्स होईल, म्हणून पार्शियल फ्रॅक्शन हे सिंपल होते. y1 इज इक्वल टू -4 ॲज युजल इन ब्रॅकेट -1 इन ब्रॅकेट x+2⁻2 प्लस 9/4 ॲज युजल -1 in bracket 2x+3⁻2 into derivative of 2x+3 is 2. अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो, y2 is equal to -4 in bracket -1 -2 in bracket x+2⁻3 plus 9/2 in bracket -1 -2 in bracket 2x+3 into 2 चा वर्ग. पुन्हा पहिलेचा 2 आणि दुसरा 2 चा वर्ग. अशा पद्धतीनं जर आपण पुढे गेलो आणि इन जनरल nth डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला काढायची असेल तर yn लिहू शकतो, which is equal to dny/dx⁻n लिहू शकतो, which is equal to dn/dx⁻n इन ब्रॅकेट y ची किंमत x² x+2 into 2x+3 असंही लिहू शकतो. मग 2 वेळा काढल्यानंतर ही टर्म मिळालेली आहे. अशा पद्धतीने जर पुढे गेलो आपण, -1 -2 इथे -3 आहे, -1 -2 इथे -3 आहे. अशा पद्धतीने जर पुढे गेलो आपण तर विच इज इक्वल टू -4 इन ब्रॅकेट -1 -2 -3 अप टू
मायनस एन इंटू एक्स प्लस 2 ब्रॅकेटमध्ये त्याला पॉवर मायनस एन मायनस 1 एक न कमी आहे. इथं जर -2 असेल तर -2 -1 -3 इथे आहे. इथं जर -n पर्यंत आलो आपण तर -n -1 होईल. प्लस 9/2 इन ब्रॅकेट -1 इंटू -2 इंटू -3 अप टू -n इन ब्रॅकेट 2x प्लस 3 रेस टू -n -1 इंटू 2 रेस टू n. एक वेळा जर आपण डेरिव्हेटिव्ह काढली तर 2 रेस टू 1 आलं, दुसऱ्या वेळेस 2 रेस टू 2 आलं, तिसऱ्या वेळेस 2 रेस टू 3 येईल आणि nth वेळेस 2 रेस टू n येईल. आता जर मायनसचा विचार केला तर मायनस 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 हाऊ मेनी टाइम्स मायनस, सो हिअर -1 रेस टू n टाइम्स. तर ते आपल्याला कॉमन घेता येईल -1 रेस टू n. या इंडायसेसच्या रूलनं इथलला -1, इथलला -1, इथलला -1 आणि इथलला -1, तर -1 रेस टू n झालं. मग शिल्लक काय राहिलं 1 2 3 अप टू n, त्याला n फॅक्टोरियल म्हणता येईल. सेम टर्म इथं असल्यामुळे दोन्ही कॉमन काढलं आणि डिवाइडला 2 कॉमन काढलं. आता आधी ही टर्म लिहिलेली 9/2. आता 9/2 चा 2 तर बाहेर आला, 9 शिल्लक राहिला म्हणून 9 लिहिलं आणि 2 रेस टू n लिहिलं आणि डिवाइडला ही टर्म 2x प्लस 3 रेस टू n प्लस 1. हे -4, परंतु 2 बाहेर काढल्यामुळे आपल्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, 2 न डिवाइड करावं लागेल. डिवाइडचा बाहेर आलेला आहे, मल्टिप्लायचा आपण वापर करून -4 इंटू 2 -8 अपॉन x प्लस 2 अँड इट्स रेस टू n प्लस 1. आज सफिशियंट आहे. थँक्यू.